उभा राहिला आहे हे दैवतानो आक्रोश करीत तुमच्या समोर. त्याला दान करा फक्त सहनशीलतेच. तुम्हीच जर या कार्ट्यांच्या काळजामध्ये कृतज्ञतेचं जहर ओतलं असेल तर निदान करू नका माझी कुचेष्टा मला त्यांच्या समोर. अंतःकरण ऊर्जस्वल क्रोधानं पेटून उठू द्या. माझी नादान शस्त्रांनी नादान आसमानी माझी चेष्टा करू नका. तुम्हाला वाटत असेल मी रडेन पण नाही नाही. बेमुहूर्त सटव्यानो मी रडणार नाही. मी घेईन असा अघोरी सूर तुम्हा दोघींचाही की थरकाप होईल साऱ्या पृथ्वीचा आज मला न कळलेल्या त्या कृतीनं. तुम्हाला वाटत असेल मी रडेन पण कारण असलं तरी नाही नाही. मी रडणार नाही. होतील माझ्या या छातीच्या सहस्रावधी चिंधड्या अश्रूंचं एक थेंब उघडण्यापूर्वी विदूषका मी भ्रमिष्ट होईल. मी भ्रमिष्ट होईल. ते अरे अशी काही पदवी असते हे सुद्धा तुझ्या आडांनी बापांना माहीत नव्हतं. तर हा एमकॉम झाला. कंपनीच्या मास्तरकडे श्री गणेशा शिकला तेव्हा साधारण नाक कुशीत होता. आता जसे शिकांत साहेब झालेला आहे. कोटाच्या एका कंपनीत मोठा हुद्देदार. कोणती कंपनी देणार? फेसबुकवर कॅनव्हास टेचपालन कंपनी. अरे नकला पाठ होण्याचे दिवस आता राहिले नाही. हजारदा सांगितलं तरी डोकं रिकामच राहील. तर हा त्या इत्यादी इत्यादी कंपनीचा मॅनेजर. म्हणजे 4 महिने चीनलाही जाऊन आला बरं का. चीन नव्हे मलेशिया. अरे ते ही आमची सून शारदा. मोठी गोड आणि सरळ मुलगी आहे. सुनबाई नमस्कार करते अप्पा. 27 हो बेटा. आणि लवकर 2-3 बछडी दे मला माझ्या मिशी ओढायला. तर मित्रांनो इथं शारदा नाव हे सासऱ्यानं ठेवलं, नवऱ्यानं नाही. तिला आता ते आवडलं नाही पण करणार काय. अल्लादीनच्या दिव्यातून बाहेर पडलेल्या राक्षसासारखा अकराळ विक्राळ सासरा नशिबी आला तेव्हा सहज करते बिचारी. ईश्वर काहीतरीच काय बोलावं. तुमची आवड ती आमचीच आवड. झाला का निकाल. महाबळेश्वरी मनाची बुद्धी आहे नुसती असं गोड बोलून जीव घेणारी. आणि माझी ती गड्या कपातीतली बकरी कुठे आहे? नले हे नले. आज माझी सगळी मुलं माझ्या जवळ हवी आहे. नले एक आते आले अप्पा. तुला काय नवऱ्यानं धरून ठेवलं होतं. म्हणतात की अप्पा आईला मदत करीत होते. आणि आणि काय ते? आणि काय नाही. नमस्कार करते अप्पा. अष्टपुत्राचा उभा. नको गडे. हो विसरलोच मी. पूर्वी त्या खात्याचा कारभार स्वर्गातून होत असेल. आता दिल्लीतून होतो. त्यांनी मनाई केले अष्टपुत्रांना. अच्छा ठीक आहे तुझ्या मनात असेल ते घडो हा आशीर्वाद आहे मला. तर मित्रांनो ही माझी मुलगी ही आमच्या शिबिरात आली की नली या नावानं वावा. आणि नवऱ्याच्या ठेवून गेली त्याची सौ कालिंदी कार्लेकर, केअर ऑफ सुधाकर कार्लेकर, डेप्युटी इंजिनियर नाशिक डिव्हिजन. हे पोर पहिली बीएचा वर्ग पूर्ण होईपर्यंत पहिला वर्ग कधीही सोडला नाही. लग्न करून एका मोठ्या इंजिनियर बरोबर पसार झाली ती ही पहिल्या वर्गातच. एका नाशिककडील धरणावर आमच्या दामातांची नेमणूक झाली आहे. या जावई बापू या. नमस्कार करतो. सुखी भव. जावई तुम्हाला पुढील परीक्षेसाठी ही जर्मनीला जायचं आहे ना? ऐकलंय मी. विचार आहे कितपत जमते ते पाहायचं. जमेल जमेल. जिथे सासरा आहे तिथे मार्ग आहे.
तुम्हाला जर्मनीला जायचंय आणि आमच्या ह्या कबुतराच्या जोडप्याला मुंबईत स्वतःच्या मालकीचा नवीन फ्लॅट घ्यायचा आहे. त्याच बाबतीत मला आज तुमच्याशी चर्चा करायची आहे. पण आमची गृहलक्ष्मी कुठे आहे? सरकार लक्षात आहे ना? कावेरी तिथं ना, पण आम्ही याच नावानं मारतो. सरकार, अहो सरकार. आई ए, आई. अरे बाबा अगं तुला काय, तू स्वतःला सूत्रधाराची बायको समजतेस काय? बाहेर यायला एवढा उशीर असतेस ती. काय काम आहे माझं? चुलीवर तवा तापलाय तिकडे. मी 50 वर्ष तुम्ही तापलेल्या तळाबरोबर संसार केलाय. उरलेल्या वेळात माझ्या बरोबर. कसलं एवढं काम आहे? 4 पाहुणे यायचे आहेत जेवायला, स्वयंपाक आटोपायला हवा. पण आई, आचार्य आहेत ना, आणि ते करतायत चालत आहे. मग तू कशाला उगाच त्रास करून घेते? नंद्या, तुझ्या आईसारख्या बायकांना स्वतः केल्याचं समाधान वाटत नाही. आचार्य म्हणजे प्रॉम्प्टर सारखे, अगं म्हणजे पुढे नेणारे. सरकार 5 मिनिटं थांबा. गेली 50 वर्ष तुमच्या बरोबर मी कोणत्याही व्यवहाराबाबत चर्चा केली नाही, पण आज मला ती करायची आहे. 50 वर्ष तुम्ही मला साथ दिली, भागीदारी केली, पण मला मिळालेल्या नजराण्यात कधी अर्धा हिस्सा मागितला नाही. अर्धा हिस्सा हट्टानं मागितला आणि घेतला तो फक्त फटके खायला. असेल ते शिदम, मिळेल ते पांघरलं. शेकोटीत घातलेल्या धरतीचं जिरं तुम्ही स्वीकारलं, दुसऱ्यासाठी जळण्याचं, आणि तेही हसून जळण्याचं. हवं नको हे शब्द कधी तुमच्या तोंडातून बाहेर पडलेच नाही. आज काय चालवलं हे भलतंच? हवं नको म्हटलं नाही, यात काय कौतुक केलं मी? मला जे हवं होतं ते सारं काही मिळालं, अगदी शिगोशीत भरून मिळालं. आणि जे नसेल मिळालं ते हवं होतं कोणाला, ती मिळावं अशी कल्पना देखील आली नाही कधी मनामध्ये. शाबास, आज पहिल्यांदा एवढं मोठं भाषण माझ्या समोर केलं असेल तू. एक नाटककार म्हणायचे की वय वाढली की पुरुषांची पोट आणि बायकांच्या जिभा चोटायला लागतात. थोडं थांब. आज मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. परमेश्वर नावाच्या नाटककारांनी हे नाटक केव्हा आणि कसं संपवायचं वाटेल याचा नियम नाही. मला मिळालेल्या नजरात तुम्ही कधी काही मागितलं नाही. कुणीतरी असं म्हटलं आहे, स्वतःचं दुःख स्वतःजवळ ठेवावं आणि सुख मात्र इतरांना वाटून द्यावं. एक नाटककाराने असं म्हटलंय की चंद्र स्वतःचा कलंक स्वतःजवळ ठेवतो आणि बाकीचं चांदणं आपलं इतरांना वाटून देतो. मुलांनो, आजपर्यंत वाटून देण्याइतपत चांदणं माझ्याकडे शिल्लक नव्हतं. आज जे माझ्याजवळ आहे ते सारं मी माझ्या या 2 पाखरांना वाटून द्यायचं ठरवलं आहे. मित्रांनो, मला आता काही बाबतीत निर्णय घेणं जरुरीचं आहे. नंद्या, हा मला मिळालेला चेक, हे बघा. रक्कम निमानी वाटून घ्यायची. बाकीचं सगळं उरलेलं हे वकील दुपारी घेऊन येईल. मुलांनो, मला फार आनंद वाटतो. जे माझ्याजवळ होतं ते सारं आता तुम्हाला दिलेलं आहे. नंद्या, दादरपासून पार्ल्यापर्यंत कुठेतरी तू फ्लॅट शोधायच्या मागायला आणि जावई, तुम्ही ते पासपोर्टचं काय म्हणतात ना, ते मिळवायच्या कामाला लागा. आज मला खूप आनंद वाटतोय मुलांनो, खूप आनंदी आहे. सरकार,
आपल्याला ही सगळी निर्वानिरोग पसंत आहे. तुम्ही कराल ते प्रमाणात. अहो ताटात काय आणि वाटीत काय, काय फरक पडायचा आहे? आप्पा, हे काय सांगलंय तुम्ही आज? आत्ताच कशाला निर्वाणी? आप्पा, आम्हाला काही नकोय, फक्त तुम्ही हवे आहात. तुमची माया हवी आहे. पाठीवरती फक्त तुमचा हात हवा. बाकी बाकी काही नको आप्पा. आप्पा खरंच नको. आम्हाला जे सांगायचे ना ते शब्द सांगता येणार नाही, पण हे फार चमत्कारिक आहे, फार चमत्कारिक. माझा निर्धार झालेला आहे पोरांनो. आणि या आप्पा बेलवलकरांचा निर्णय म्हणजे दगडावरची रेघ हे तुम्हाला माहीत आहे. मी तुमची संमती मागितलेली नाही. मी संमती मागितली ती फक्त सरकाराने. तुम्हाला चर्चा करण्याचा अधिकार आहे, निर्णय घेण्याचा नाही. अरे बाळांनो, तुम्हीच खरी माझी संपत्ती आहात. सरकार म्हणतात तेच खरं आहे. वाटीत आहे ते ताटात संतरित. त्यासाठी एवढं कासावीस कशाला व्हायला हवं? मित्रांनो, मला खरं सांगतो, आयुष्यात मी कधीही पैशाची काळजी केली नाही. रुपया आणायचे जमा होतं कधी माझ्यापर्यंत पोचलेच नाही. पण आता मात्र या पोरांच्या जीवावर मी रिटायर झालो आहे. अगदी कायमचा रिटायर. मोरवाडीची जमीन विकली, त्याचे पैसे आहे. कोणाकोणाची मनात गिरणी देऊन बसलो होतो त्या रकमा देऊन टाकल्या. आणि बाकीचं सगळं शिल्लक राहिलेलं, पन्हाळीत शिल्लक राहिलेलं पावसाचं पाणी आज मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझ्या या 2 फांद्यांना सारखं विभागून देत आहे. म्हणजे आज खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. जे आमचं होतं ते सारं आता तुमचं झालेलं आहे. आम्ही दोघेही तुमचे झालेले आहोत. सर्वस्वी तुमचे. आता तरी जाऊ का? साऱ्या स्वयंपाकाचं निंदान होईल तिथे. थांबतो. तुला हे सगळं पसंत आहे ना? अहो नसाला काय झालं? तुम्ही कराल ते सारं प्रमाण आहे. आता बोलला तुम्ही, व्यवस्थित सगळं केलेलंच आहे. काय काळजी करायची आहे? मुलं आपलीच आहे. ठीक आहे. पोरांनो, आता आमची तुमच्याकडे एकच मागणी आहे. आप्पा मागणी म्हणू नका, आज्ञा म्हणा होतं. मागणी ही की तुम्हा दोघांच्या घरात आम्हाला किमान 2 तरी नातवंड हवी आहे. आणि मग तुझ्या देशाच्या लोकसंख्येचा विचार करा. ईश्वर काय हे? एवढ्यासाठीच बोलवलं मला. जाते मी. थांबतो. ही पोरं जाऊ दे. म्हणजे काय? पोरांनो, तुम्हाला आपापली कामं असतील. हो हो, का? म्हणजे का थांबले कशात? जा आता. अहो पण काय हे बोलतो? हे पहा, प्रेम करण्याचा मक्का काय फक्त तरुणच गेलेलं नाही. आम्हालाही जमतं ते. खात्र सोबत त्या होईना जमतं ते. अहो पण काही काळ वेळ. थांबतो. अरे जा म्हटलं ना. चला जा, निघा काढत्यानो. काय हे अघटित वागणं? या वयाला शोभतं का आता हे? का आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज मी तुमच्यासाठी पहिल्यांदा बाजारात गेलो होतो. त्यासाठी मी आज काय आणलं ते तुम्हाला दाखवतो. हे बघा. आणि इकडे ये बरं अशी. अहो पण थांब. इकडे ये. पोरं येतील काय? येऊ दे. त्यांच्या बापाचं काय मी लागत नाही. हे पहा. हे काय आहे? लाव. चंद्रहार आहे. हो पण फार भारी किमतीचं दिसतोय. तुझ्यासाठी चांगला आहे.
एवढाच असेल. अगं तेवढ्यासाठीच गेलो होतो मी बाजारात आज. तो सरा बोलकीचा निघाला बरं, नाहीतर त्यांनी माझा गाडो करून टाकला असता. पण मला कशाला आता हे दागिने पोरांना द्यायचे ते? पोरांना द्यायचं ते दिलंय, हे तुला. आजपर्यंत मला काही दिलं नाही पण. मी नाही दिलं, तू ज्या जागेवर उभी आहे त्या जागेने तुला दिलेलं आहे. आज पहिल्यांदा हे मी देतोय तुला. आज पहिल्यांदाच तुझ्यासाठी बाजारात गेलो होतो आणि समारंभ संपल्याबरोबर आम्ही हा एक मधुर उत्साह, माझी लाडकी ठमी, माझा आटुलं मटुलं सोन्याचं कडुलं, ये ये लवाडे ये. अगं तू काय स्वतःला मानापणाची भावनी समजतेस काय? येता येता येत नाही म्हणाला, पण का बरं रुसली माझी छबडी? उगी उगी. अगं भामटे, हो काय मजा झाली? मास्तरी पाळली तुझी. अगं पण झाली मजा कसली झाली? 100दा सांगितलं आज. घरात बोलायचं असेल तर शुद्ध बोलत जायचं. अष्टप्रहर अशी शिवीगाळाने अनावरण करायची नाही इथं. बस झालं. तुम्ही त्यांच्या नादानं वागत नाही. माझ्या मनाला किती यातना होत असतील याची कल्पना नसेल तुम्हाला. आहे, मला कल्पना आहे. 12 वर्षापूर्वी या फ्लॅटमध्ये आपण राहिलो आहोत. आपण या 12 वर्षातील प्रत्येक दिवस साक्षी देऊन सांगेल की आम्ही तुम्हाला सांभाळण्याचा किती मनापासून प्रयत्न केला. नाही कधी आमचं चुकलं नसेल, नाही असं नाही, पण तुम्हाला सांभाळलं, तुमची मर्जी राखणं. आपण मोठे झालो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून लहानपणाच्या भावनेला स्वतःच्याच घरात वावरलो. ही तपश्चर्या देखील आम्ही 12 वर्ष करीत आलो. आणि मग हा अनुभव आला की गोल चित्रामध्ये चौकोनी कुठे ठोकता येत नाही, मुळात बसतच नाही. ठीक ठीक आहे. चिमणीच्या पिल्लानं घरट्यात शिरल्याबरोबर प्रथम चिवताईचीच भेट घ्यायची, मग खांद्यावर बसलेला चिवू बाबा. जावई नमस्कार पापा. अरे 4 चौघात असा माणसा गोंधळ करू नका. नले वाईच काय आजारी होतेस का सारखे? नाही अप्पा, मग? आमचं गुपित आहे ते. अहो सांगायचं नाही हा. अप्पा मूर्खात करतील मला. नले तू कंपनीच्या बिराडी भाजीवर डोळे ठेवून माझ्याकडे जेव्हा पाहिलं तेव्हाच हा तर्क गेला होता. जुनं झालं ते. जावई नाही 5-6 वर्षात तुम्हाला पाहिलं नाही ना म्हणून. काय झालं माझ्या बकरीला? अप्पासाहेब तुमची बकरी आली लाइटिंग वर आहे. पाला खाऊनच जाते असं म्हणायला हरकत नाही. अप्पा इथे या गोष्टी कशाला? विठोबा, हा? अरे विठोबा, हा? सगळं सामान गाडीत नेऊन ठेव. गाडी पलीकडे पेट्रोल घ्यायला गेली आहे. परत आली की शंकरला म्हणावा हॉर्न दे. जा. 1.5 तास इथं आम्हाला ताटकळत ठेवलं आणि आता ही अशी घाई. माफ करा अप्पासाहेब, पण अप्पा, आई तुमची तार सकाळी 10 वाजता मिळाली आम्हाला. बरं. पाठोपाठ नंदूची तार सुखरूप असल्याचं कळवा म्हणून. पण आमची एक एंगेजमेंट आधीच ठरली होती. रशियन तज्ञ आले आहेत, त्यांना चहा होता, तरी आम्ही लवकर पळालो तिथून. अरे विठोबा, हा? अरे घेऊन जा ना सामान. हो, जाते. घरी आलो तर टाक्याचा ना चित्र गोंधळ समजला. बरं हा विठोबा इतका अजागर की ताबडतोब आम्हाला फोन करून कळवायचं देखील सुचलं नाही त्याला. नोट आहे तो. कलावंताचं डोकं नेहमी रानडुकरासारखं एकाच दिशेनं जाऊ शकतं. म्हणजे सगळं नाटकाचं पुरण सांगितलं वाटतं त्यांनी तुम्हाला. अगदी तुमच्या हॅमलेट नाटकापर्यंत सगळं सांगतेस. मी नाही अप्पा, मग? यांचे बॉस आहेत ना, त्यांना फार नाटकाचा दात. त्यांच्या मिसेसलाही ते बसत आहेत. खूप खटपट करतायत अप्पा. पहिल्या प्रयोगाला अप्पा तुम्ही यायला हवं हा.
यायला हवं. कुठून? मुंबईहून. मुंबईत कुठून? इश्य, असं काय करताय आप्पा? नंदूला देखील बोलवून घेणार आहे तेव्हा. आता मी नंदूकडे जाणार नाही. पण तारीख तर म्हटलं होतं तरी- 5-7 दिवसात पाठवून द्या म्हणून. तरी देखील नाही. मग आता आम्ही इथेच राहणार आहोत कायमचे. कायमचे? म्हणजे जिवंत असेपर्यंत. चिंता करू नकोस. आप्पा, मी चिंता करीन. कुणास ठाऊक तुझ्या चेहऱ्यावर दिसली ती. नाही म्हणजे नंदू काय म्हणेल याची भीती वाटते हो मला. काही म्हणणार नाही. जाऊ तुमचं घर मोठं आहे ना? भरपूर मोठं आहे. आणि पोरं पोरं दोघंही कॉलनी मध्ये असतात लोणावळ्याला. म्हणजे घर नाही, नुसत्याच भिंती. आप्पा, आमचा विठोबा 10 पोरांच्या ठिकाणी आहे. अहो, बोलण्याच्या धांदीत हार राहिलाच की याच पिशवीत आहे ना. अलगद सांभाळणार नाही मी. आप्पा, घरातील फुलांचा हार आहे हो. माझ्या हाताने केलेला. अगं पण हे इथं स्टेशनावर कशाला? आप्पा, तुमच्या लक्षात नसेल काय? आज तुमचा वाढदिवस आहे. आणि आई, तुझ्यासाठी देखील गजरे करून ठेवलेत मी. वेळे मी आता या वेळेत गजरे घालू. आज गजरे, उद्या 5 वारी पातळ, परवा बीम बाहेरचं पोलकं. सरकार, तुमची काही दडगत दिसत नाही या कार्टीच्या घरामध्ये. आप्पा, हा? अहो आपल्या घरामध्ये म्हणा. आप्पा, मगाशी तुमचा गैरसमज झाला. तुम्ही इथे राहणार, कायमचे राहणार, याचं खरंच मला फार फार समाधान वाटतंय. जे आमचं आहे ते सगळं तुमचंच आहे असं मानायचं. गाडी आली दिसते. चला आई, चला आप्पा. ठीक आहे बेटा, ती हे घ्या. आप्पा, हा. आपली नवी कोरी पियान आहे. हो का? मी चालवायला देखील शिकली आहे. अच्छा. आता मीच चालवे ना गाडी. हो. बघा तुमची बकरी किती धीट झाली आहे ते. चला आप्पा. आप्पा, हम्म. मला हात देऊ. दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाजले, पुन्हा मधल्या माताला फक्त तुझा हात दे. ईश्वर, कसलं घाणेरडं दुकान ते. मला वर्षातनं एकदा तरी आंघोळ करतो की नाही कुणास ठाऊक. नाही, मलाही ते नक्की ठाऊक नाही. भजी चांगली करतो एवढं नक्की. त्याची इच्छा आहे का? नको. थँक्यू. नको आता. मला वाटतं आप्पासाहेब आमची रिअल निघा इथून. आप्पासाहेब आपण आप्पा, आप्पा, हे काय चाललंय तुम्ही? मला माहितीये हे घर माझं नाहीये, तरी देखील मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही या क्षणाला इथून चालते व्हा. आकाशाच्या प्रत्येक तुकड्यावर माझ्या गणपतरावांचा नावाचा शिक्का आहे आणि त्यांच्याविषयी असे शब्द. चालते व्हा. चला एक क्षणभरी थांबणं पाहिजे. साहेब, मी विनंती करते. साहेब जर आपण आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट दिस. सदर आगे साहेब, साहेब ठीक आहे म्हणतो साहेब. मॅडम, ऐका ना. साहेब, ठीक आहे. मॅडम, ऐका ना. मॅडम, प्लीज ऐका ना. मॅडम. माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं. आप्पा, तुम्ही आज जाऊन स्वस्त पडा जरा. फार राहिलं नाही ग मला. माझं घड्याळ हरवल्यापासून. आप्पा, कृपा करून आज जा आतल्या खोलीमध्ये. जातो बेटा, जातो. माझ्यावर रागवलात तुम्ही. भलतंच. तुझ्या रागवाचं काय कारण आहे? मी आप्पांना ठेवून घेतलं इथं. त्यात तुझं काहीच चुकलं नाही. नंदू, यू हॅव डन युअर ड्युटी.
पण याचा काय परिणाम होईल? आपल्या घरात असा अपमान झाला त्यांचा. ती माणसे फार अटॅक्टिकोर आहेत. ती विसरायची नाही. काळजी करू नकोस तू ननू. काही दिवस त्रास देतील ते. मी सहन करेन. कळवणकरांच्या लागण्याची मला सवय झाली आहे. मला पहिल्यांदा वाटलं की दादा वहिनींचं काही चुकलं असेल, पण आता लक्षात येते त्यांना सामावून घेणं किती कठीण आहे ते. ही माणसं जगणं असह्य करतात म्हणून नंदाने जे लिहिलं होतं ते काही खोटं नाही. वेगळ्या दुनियेत राहिलेली माणसं आहेत ती ननू. आपल्या जगाशी जमून घेणं त्यांना सुद्धा कठीणच आहे. कारणाकारणी म्हणजे गोष्टी सहज करता येतात असं नाही. हे कुठवर जाणार मला समजत नाही. मी तुम्हाला सांगितलं नाही, परवा अप्पांनी सुभेदार साहेबांकडे 10 रुपये मागितले, अगदी रस्त्यावर. पैसे मागितले? हो, काही ताळतंत्र राहिलेलं नाही त्यांना. वाटेल त्याच्याजवळ पैसे मागतात, रस्त्यावर कुठेही अड्डा घालून बसतात, कोणाजवळ काहीही बोलतात आणि कुठल्याही कच्च्या हॉटेलमधून काही घेऊन घरी येतात. नशीब आपलं की सुभाष सुशील कॉन्व्हेंटमध्ये आहेत ते. नलू, आपण लक्षात घ्यायला हवं, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं. ते ठीक आहे हो. पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची? हे पाहिलं का, सगळीकडे त्या घाणेरड्या भजनचे तुकडे पडले आहेत. बोललं तरी धड आहे का? सारखी शिवायची सरबत्ती चालू असते. बरं, घरातही कुठे भरकटतील आणि काय उचलतील याचा नेम नाही. रखमा सांगत होती, परवा कपाटातील चंदनयत्ती गायब झाला. घरभर शोधला आणि आप्पांच्या उशाखाली सापडला. म्हणाले, मला हत्ती आवडतात म्हणून मी घेतला. या थराला गोष्टी केल्या आहेत. काय करावं मला काहीच सुचत नाही. सुधाकर, तुम्ही बोलत नाही, पण तुम्हाला याचा किती त्रास होतो याची जाणीव आहे मला. पण मी तरी काय वेगळेच का नलू? इतका त्रास कशाला करून घ्यायचा? माझ्या मनात मागे एक विचार आला होता, त्याचप्रमाणे करायचे ठरवले. आता सुधाकर, अत्यंत नाही दुसरं. काय ठरवलं आहे? त्यांना पाठीमागच्या आउट हाऊस मध्ये ठेवायचं. एक खोली मोकळी आहे तिथे. अगं पण तिथे खोली स्वच्छ आणि नीटनेटकी करून घेऊ आपण. आई तशी बिचाऱ्यालाच खेळलेली असते. तिची कॉट तिकडे न्यायला सांगते आणि आप्पांचं सामान आहे. त्यांचं जेवण पाणी, चहा पाणी सगळं तिथेच होईल. विठोबा करील सांग. घरापासून त्यांना अलग करायलाच हवं. इतकं कठोर व्हावं आपण? इलाज नाही दुसरा. त्यांना सांभाळायची जबाबदारी आहे माझ्यावर. सांभाळेन मी, पण त्यासाठी तुमच्या सुखाची आणि संसाराची नासडी नाही होऊ देणार. विठोबा, विठोबा, काय म्हणताय? विठोबा, आउट हाऊस मधली खोली साफ करून घे आणि आईची कॉट उद्या सकाळी तिकडे नेऊन ठेव. आई आणि आप्पा उद्यापासून तिकडे राहणार आहे. त्यांचं खाणं पिणं सारं तिथेच करायचं. तू त्यांना काय हवं नको ते नीट बघत जा आणि रखमालाही सांगून ठेव. जा. सुधाकर, सुधा, सुधा, माझं काय चुकलं? पप्पा म्हणते माझी बकरी माझ्यावर रागवली. पण माझ्या घराचं घरपण मला राखायचंय. केवढं जबाबदारीचं ओझं तुम्ही तुमच्या शिरावर वाटा. मला माहितीये, दमून भागून घरी आल्यावर तुम्हाला सुखाचं आणि शांततेचं घर जर नाही मिळालं तर नाही सुद्धा नाही.
तू आज जाऊन विश्रांती घे. चल, काय करायचंय ते उद्या कर. चल. कपडे आणि सुटकेस नेहमीसारखी भरून ठेव. जा. किती दिवसांनी माझं लाडलं कोकरू येते इकडे. नले नले, आज तुला आम्ही एक गंमत सांगणार आहोत. आप्पा, हा, आज तुम्ही फिरायला गेला नाही? नाही गेलो. तुझ्या आईला अधून मधून लहर येते. हातात हात घालून प्रेमाचे संवाद करण्याची काहीतरी दुलकती बोलावं लागतं बाळा. काहीतरीच काय सांगता. अगं साहेब आहे. आपण उठू नका. हालचाल करायला सक्त मनाई आहे. उठत नाही. जरा टेक बसते. काठी देऊ. हातात बस. थांबा, मी धरते ती. नले 4-5 दिवसात फिरकली नाहीस ग. आणि जावई तर मला वाटतं. आई, आमची काय धांदल चालते तुम्हाला दिसत नाही का? गेल्या 8 दिवसात 10 पाहुणे येऊन गेले. घरातील कामाचा रामरागाडा आणि बाहेरचे उद्योग. जीव अगदी नकोसा होऊन जातो. अगं पुरी, तुझा नवरा देशातलं एक मोठं धरण बांधतोय. त्याच्या त्या बांधकामाला त्याच्या हाताबरोबर तुझाही हात लागतोय. काय शक्यस त्या कपाटात? आमचा कळकट मळकट संसार भरलाय. उगत धूळ घेऊ नको सांगावं. काही हरवलंय का? अहो, माझ्या विणायच्या सुया सकाळपासून सापडत नाही. सारं घर शोधते. परवा आम्ही नाशिकला जाणार आहोत. म्हटलं येता जाता यांचा स्कार्फ पुरा करून टाकेल. म्हटलं सुया सापडतात का पाहावं आणि तुम्हालाही सांगावं. नाशिकला जाणार? आणि परत केव्हा येणार? 2 दिवसांनी आमच्या डिव्हिजनल इंजिनियरची बैठक आहे. मग आमची ही गाठोडी विठोबा करीन सगळं व्यवस्थित. त्याला सांगून ठेवलंय मी. घरात कुठेही हिंडायला आम्हाला हरकत नाही ना? असं काय बोलताय आप्पा? तुम्हाला कधी कोणी मनाई केली आहे? हो, खरंच. आप्पा, तुम्ही दुपारी हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता ना? हो, बसलो होतो. जगात काय चाललं ते पाहावं लागतं. कुणी आलं होतं का तेव्हा? काही निरोप वगैरे घेऊन? म्हणजे यांचा एक शिपाई येणार होता. कुणीही आलं नाही. तुमची पोलादी कपाटे लुटारून एखादा दरोडेखोर पळून गेला असता तरी कुणाला त्याचा पत्ता लागला नसता. आई, तुझी ट्रंक इथे खाली आहे ना? परवा मी तुझे कपडे पाठवले तेव्हा एखाद वेळेस सुया गेली असेल त्यात. तुझ्याजवळ किल्ली आहे? अगं, किल्ल्या हरवलेली कुलपं आमची. नुसतं ओढलं तर कुलूपच काय, कधीही बाहेर येईल. काही हरवलंय? नाही नाही, मी बघते आप्पा. मी देऊ पटकन शोधून. नको नको, मी बघते. अगं राहते नलू, मला वाटतं राहू दे काय? एकदा खात्री करून घ्यायला नको? आई, काय काय भरलं गे या ट्रंक मध्ये? अगं आमचा तुला बाजारात येतो. अशी धांदरट आहेस ना नले तू. ठेवल्या अशी कुठे आणि शोधतेस कुठे? जाऊई, तुमची बायको म्हणजे आठवणीचा खंदक आहे. लहानपणापासून काहीतरी हरवायचं आणि नंतर शोधत बसायचं यात निम्म आयुष्य गेलं. सापडतात का? नाही ना? नाही. मग कशाला उत्तरतेस ते? सुया नाही. मग आणखी काही हरवलंय का? काही नाही. सुया असतील तिकडे कुठेतरी. चला. का सुया हरवल्या म्हणून कार्टी फारच कासावी झाली दिसते. पण या ट्रंकीत त्या सुया कशा येतील? वस्तू हरवली म्हणजे बायकांच्या जीवातली वेडापिसा होऊन जातो. पण आपला मोरवाडीचा बेत तुम्ही तिला सांगणार होतात ना? हो, सांगणार होतो. पण या सुयांच्या दंगलीत विसरून गेलो. बरं नको. नले नले, मी चोरी केली असा संशय आला तुला? हो नले. नाही, शक्य नाही. माझ्या लाडक्या पोकरा नाही. खोटं सांग नले, खोटं सांग. मला सहन होणार नाही. पण मी चोरी नाही केली असं सांग. मला खोटं बोलायची सवय नाही. मी चोरी केली असा बरंच संशय आला तुला? आप्पा, मी बेलवलकर नाही, बार्लेकर आहे. त्यांचे पैसे होते ते.
ते असे कपाटातून काढून घेण्याचा तुम्हाला काही अधिकार नव्हता. मी चोरी केली करणार नाही. असं रागवायचं नाही हो. पृथ्वीवर गाफीलपणानं फिरणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुचून त्याचा खून करून पाहणारी माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही. आई सरकार, मी रागवणार नाही, मी रडणारे नाही, पण तुम्हाला सांगून ठेवतो, डोळ्यात आसव दबायला लागली तर डोळ्यात खळे मारून खाचा करीन संभाजी सारख्या, पण तुझ्यासारख्या आडे समोर मी रडणार नाही. मी चोरी केली, मी केली चोरी. हो हो, तुम्ही केली, तुम्ही केली, तुम्ही केली. काय केलं ते पोरी? काय केलं? काय सांगणार आहेस? बाकी कपाटातच सापडलं. आता एवढ्या पण पोरीचा जीव पावरा होऊन गेला होता. आपल्या हाराचे पैसे ट्रंकेत होते याचं तिला काहीच माहित नव्हतं. तिला वाटलं आपला बाप जोर आहे, आपली आई जोर आहे, आणि मुख्य म्हणजे ती दोघेही माताजी आहेत, डोळे पाहिले. देवाच्या पुत्राप्रमाणे आपला आशीर्वाद येऊन राहिले. त्यांच्या तोंडावर असला घाणेरड्या आरोपाचं शेण फेकलं तर ते काय आपलं वापर करणार आहे? सरकार असल्या दीड दंडीच्या कटापुतळ्यांना न्यायासनावर बसून त्यांच्या समोर इच्छा मागण्याचीच नव्हे तर निरपराधी ठरण्याची देखील माझी इच्छा आहे. कारण ते मराठी रंगभूमीचा हा सार्वभौम नटसम्राट गणपतराव बेलवलकर, गणपतराव देसाईचा पट्ट शिष्य, हकपट्ट शिष्य, खाडीलकर गणकरांसारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवर हात धरला असा कलावंत आणि लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादामुळे उभे राहून श्रीमंत आणि इंद्रापेक्षाही भाग्यवान झालेला रंगदेवतेचा अशी गीत मला करतेच. तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणा म्हणून तो असहाय्य झाला म्हणून. अप्पा, अप्पा मी चुकले. मला क्षमा करा अप्पा. तुमच्या लाडक्या कोकणाला क्षमा करा अप्पा. दात कांडाळली पुन्हा त्या शब्दांचा विचार कशी कर. माझं एक लाडकं पोट होतं, पण आता कुठे आहे? भ्रम होता तो माझा. चिरवाड्या कोकरासारखी एक मुलगी होती, सशासारखा एक मुलगा होता, पण खरं म्हणजे ते माझे कोणीच नव्हते. आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा, ते सांगतील कुणीही कुणाचं नसतं, कुणीही कुणाचं नसतं. अंतरात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या दिनाने या पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो. सगळं सगळं खोटं. आपण फक्त जिने असतो. माझी विनंती आहे आपल्याला, आपण मी काय सांगणार? ऐकायचं. आजची रात्र माझ्या काळजात छातीत गळगळा आजची रात्र आपण इथेच काढायला. उद्या सकाळी आपण पुण्याला घरी घेऊन आपण आपल्या वाडीला जाऊ. मी बघा सुचले नाही हो. वाडीला गेल्यावर मी तिथं तुमच्यासाठी
एक्सचेंज आम्ही कारलेकर बोलतोय. एका दिवशी मी मुंबईत कॉल मागितलेला आहे. हो अर्जंट. अर्धा तास झाला, आतापर्यंत मिळायला हवा होता. नंदन बेलोलकर किंवा मिसेस बेलोलकर हो कोणी 10-15 मिनिटं. ठीक आहे. हे 5,000 स्वतः लक्ष द्या. इट इज व्हेरी व्हेरी अर्जंट. ओके. काय म्हणताय? लाईन बिघडली होती पण आता चालू झाली आहे. पण आम्ही 10-15 मिनिटात वेळ म्हणतात. जरुरीच्या वेळी यांच्या लाईनी नेहमी बिघडलेल्या असतात. तरी बरं गळण्याची वस्ती आहे. पोलिसांकडे पुन्हा एकदा फोन करून विचारून पहा ना. हो विचारतो. हॅलो पोलीस ऑफिस. हा जाधव साहेब आहेत का? हॅलो इन्स्पेक्टर साहेब, हा मी कारलेकर. काही तपास लागतोय का? त्यात काहीच नाही. हो कबूल आहे ते. नाही आम्ही परगावी गेलो होतो. कदाचित रात्री गेले असते. ठीक आहे. हो थँक्यू सर. जवळपासच्या सगळ्या स्टेशनला मी गावाने कळवत आहे. एस टीकडेही चौकशी केली पण चौकट रिपोर्टायला बराच अवकाश लागेल असं म्हणतात. रेल्वेने जाणं शक्य नाही. आपण स्टेशनवरच्या प्रत्येक माणसाला विचारलं. शिवाय मास्तर तर त्यांना ओळखतात नाही. त्यांच्या नक्की लक्षात आलं असतं. हॅलो रन बॉम्बे स्पीकिंग. हॅलो कोण? नंदा तू बोलतेस? मला नाही जमायचं ते. हॅलो हा नंदा मी सुधाकर बोलतोय रायनगरहून. नंदा एक वाईट बातमी आहे. आप्पा आज सकाळपासून घरातून नाहीसे झाले. अरे आम्ही नव्हतो इथं. सकाळी विठोबा समजलं. कोणाला काही सांगितलेलं नाही. हो पोलिसात कळवलंय. हो आम्ही तपास करतोच आहोत. भ्रम होताच. तू परवा आला होतास तेव्हा पाहिलंच होता. अरे पण कल्पनाच नव्हती. हो इथंच आहे. हा कचले आहे ती. 15 दिवसात हा दुसरा प्रसंग. ठीक. हो तिकडे आलेस तर हो फोनच कर. हो कळवेन. काय झालं स्वस्तात? ह्याच घेतलंय? नाही तुम्ही यायची गरज नाही. हो आम्हीच आहे. ठीक आहे. मला वाटतं आज उद्या तपास लागला नाही तर आपणच मुंबईला जाऊ. गाडी आलेली दिसते. बाबा, काय रे कुठपर्यंत गेला होतास? 10-12 गावात शोधून आलो. 10 किलोमीटर गेलो. तपास तपास लागला. सगळी गावं शोधली. पोलिसांकडेही गेलो. स्टेशनावरही गेलो. पुढे तपास लागला. ठीक आहे जातो मी तुम्हाला. हे काय? ही बॅग कसली घेऊन आलास? तुला सांगायला विसरलो मी नव्हतो. तो नोकरी सोडतोय. सकाळी उद्ध्वस्त करून गेलाय. नोकरी सोडतोय? सोडते ना पैसे. सोडली. आणि बॅगही माझी आहे. आणि यातले कपडेही माझेच आहे. शुद्धीवर आहेस का तू? पण कुठे जाणार आहेस तू? कुठता तरी आप्पासोबत शोधत फिरणार गाव गाव. आमच्यापेक्षा जास्त कळकळ आहे तुला आप्पांच्या शोधाची आणि पोलिसांपेक्षा अधिक अक्कल आहे. काय साहेब आपण वडिलांकडे आपले आप्पासाहेब म्हणून बघता. आम्ही आमच्या राज्य सम्राट म्हणून बघतो.
हे करार वेगळे, हे कायदे वेगळे. आणि पोलिसांचं म्हणाल ना, त्यांच्या सक्तीपेक्षा हा भक्तीचा मार्ग एक वेळ श्रेष्ठ ठेवू शकतो. शिवाजी महाराज जेव्हा वारले ना, त्यांच्या चितेत कोणी नातेवाईकांनी नाही, तर कोणी मुलांनी उडी नाही घेतली, कुत्र्याने घेतली. तसंच एक साहेब जास्त विचार केला माणूस जागच्या फिरत असतो, खड्डा पडतो पण प्रगती होत नाही. असे शब्द चोरतो आम्ही. दुपारभर फार विचार केला आणि मग ठरवलं, तुमच्याशी बोललो आणि कळवलं, साहेबांनी कळवलं की मी नाटक काम करते. त्यांना तर आनंदच झाला, कारण हे रोल त्यांच्या मिळवण्याला द्यायचं होतं. आता काही पाच उरले नाही. तुमच्या कृपा रक्कम आहे जवळपास की संपेस्तवर अप्पासाहेबांचा शोध फिरणारे गाव तपास लागला तर तुम्हाला हे कळली. आणि नंदा साहेबांनी बाई साहेब आजवर मला सांभाळून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. साडेचारची गाडी मला निघाला, काय चुकला माफ करा. हॅलो पोलीस, हा जातो साहेब. खोटा वेळ ठीक आहे. हो हो ताबडतोब येतो. हॅलो पोलीस कचेरीत पुन्हा एकदा जाऊन यायला जाधव साहेब वाट पाहत नाही. येतो मी, काळजी घे. कुणी घर देता का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात हिंड आहे. जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा तुमच आहे. कुणी घर देता का घर? खरं सांगतो बाबानो, तुफान आता थकून गेले. डोंगर दऱ्यात झाडा झुडपात खचून गेले. समुद्राच्या लाटांवरती, वनव्याच्या जाळांवरती झेल झुंदा घेऊन घेऊन तुफान आता थकलं आहे. खरं सांगतो बाबानो, तुफानाला तुफानपणच नडत आहे. जळके तुटके पंख पालवीत कुरडत उडत आहे. तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली बदली भेट नको. फक्त एक राहावं. तुफानाला पंख आणि एक आराम खुर्च्या हवी तुखावरात बसण्यासाठी. आणि एक विसरू नका बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणामध्ये. सरकारसाठी सरकार 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 ए
अरे कारभारी चल की बिगी बिगी पाऊस पडाय झालाय चल अहो आली आली अहो हा म्हातारबा कसा बसलाय बघा बरं एकट्याच बसलाय कशा काही बसलाय बघा बरं म्हातार बाबा अरे पाऊस पडत कशा काही बसलास तू इथं वाट चुकले जणू मला काय म्हणाला जी म्हणलं वाट चुकले जणू नाही वाट नाही चुकली मी वाट पाहतोय कुणाची रे बाबा बायकोची ती मागं राहिली बे नाही ती नाही मागे राहिली मीच मागे राहिलो पण ती पुढे गेली तरी मागे आल्याशिवाय राहणार नाही कारण अजून वृंदावन बांधून व्हायचं आहे म्हाताऱ्या तिकडं मेरापाशी आमचं झोपडं आहे चल आमच्या बरोबर आणि शेकावं सुखाने बस थोडे पुण्याला गेलं थोडं पाटील वाटेकडे चल अरे असा पाऊस वाऱ्याचा इथं रानात बसू नको बाबा आभाळ भरून आलं या कवा कुठल याचा नेम हाय बघ जरा हिसाबा घे 2 घास आमच्या संगत खा आणि तुझी बायको आल्यावर कुठे जायचं तिथं जा बायको आल्यावर वय वय ती आता परत यायचीच नाही जेवागिरी गेलेल्या माणसानं पृथ्वीवर परत यायचं कशासाठी काय आहे तिच्याजवळ एकदा नक्षत्रांच्या सभेमध्ये पृथ्वीला विचारलं तुझ्याकडे कोणती मूल्यवान वस्तू आहे तिनं मोठ्या कौतुकानं पदार्थ घालून एक माणूस काढून दाखवला आणि सगळ्यांना दाखवलं आणि ती नक्षत्र घडा घडा हसायला लागली कारण तो माणूस नव्हता 5.5 फूट उंचीचं एक मोठं झुरळ होतं खाणीनं बरबटलेलं माणसाचं झुरळ कधी झालं ते त्या बिचाऱ्या पृथ्वीला कळलंच नाही आता काय आहे तिच्याजवळ मी म्हणलं ना बाबाचं काहीतरी इसकाटलंय मला बी तसंच वाटतं तू येत नाही म्हाताऱ्या बघ पाऊस पडाय झालाय ते घोबडं घे आता घरी चल आणि गरीबा घरची 2 घास खा आणि मग जा कुठं मी आपल्या बरोबर अरे मी एवढी भली माणसं मग माझ्या पोरांचं नाव कशाला घ्या बाबांनो घरी जा सुखानं जा ती जंगलातली बुद्ध असतात ना ती आपल्या वाटा गुंडाळून ठेवतात आणि ठेवून देतात कुठेतरी मग आपल्याला जाताच येत नाही जा घरी जा सुखाने जा आणि हे पहा त्या माकडाला म्हणावं आता पुरे झालं माकड कोणतं माकड आम्हाला तुमच्या कानावर काही चाललं नाही नाही अहो विराट आकाशा पुढे उभे राहून एक माकड आचरट चेष्टा करून राहिलाय भयंकर आचरट खुद्द शेक्सपियरने मला सांगितलं अशा आचरट आणि पाचकट चेष्टा तर त्या पाहून तुम्हाला इथे बसले पाहून बसले आप्पासाहेब नटाची पावलं नटालाच काय 2 दिवस मुंबई पाहिजे घातली पण काही करता झालं नंतर माझ्या लक्षात आलं की एखाद्या नाट्य थिएटरच्या जवळ नक्कीच तुम्ही सापडा आणि तसंच झालं मी मगाशी निघून गेलो अर्धा तासापूर्वी तुला शपथ केली होती आप्पासाहेब माफ करा मला तुम्ही दाद देणार बाबा नंदा साहेबांना आपल्या निघाला हवं तुला हे घरी घेऊन जातील आणि फाटक्या शेल्यासारख्या बासेत बांधून ठेवतील तुझ्या डोक्याचा पुन्हा फायदा करतील हे बघ तू हवेसारखा मोकळा जाशील ना तर सुखाने जगशील
चल आता निघाला आपल्याला. नाही अप्पासाहेब, सगळे लोक इथे येत आहेत. नंतर साहेबांना बोलवले. हो सगळे सगळे. मी आहे त्यांच्याबरोबर. हो, अप्पासाहेब ऐका ना. नाही म्हटलं तर नुसतं आतंक केलं पोरीनं. सगळ्यांच्या अगोदरच जाऊन त्या खरं सांग, माझी कावेरी आहे त्यांच्याबरोबर. अप्पासाहेब तू रडतो. आठवलं कावेरी जिवंत नाही, फक्त लिहासारखी मेली आहे ती. घोड्याला उंदराला जगता येतो, माझ्या कावेरीला नाही. ती आता कधीच येणार, कधीच येणार. बाबा चल आपल्याला निघाला हवा, उशीर होतोय. अप्पासाहेब, नंदरसाहेब, बाईसाहेब सगळे येणार आहेत. अप्पासाहेब, आपण पुन्हा जाऊया पाहिजे. मला धरून ठेवले. मी पडेल साहेब, आपण ऐकतो आहोत. पैसे साहेब आले. राजा साहेब, बाईसाहेब इकडे या. बाईसाहेब, साहेब अगं ते गधडी भवानी ते हरवली होतीस ग. नाही ग काय आता आता हरवणार नाही. आणि हरवलं कधी असं पुन्हा सापडणार नाही. चा इकडे जा, कारण ते कचऱ्याची कुंडी सारखा झालोय ग मी. 8 दिवस तुला अंग घासत असावं. चा बेटा आईकडे जा, झाडी आहे. बाबा उशीर होतोय आपल्याला, आता निघायला हवं. आप्पा आता कुठेही जायचं नाहीये. तुम्ही आमच्या बरोबर येणार आहात तुम्ही. अप्पा, तुम्ही माझ्याकडे ननूकडे आता कुठे राहा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अप्पा. अप्पा सोडायचं ना अप्पा. हो साहेब, तुम्ही या म्हाताऱ्याला सोडला, मला सापडला. आता तुमच्या दुनियेत राहिला नाही तो. मी माझ्या बाबाला घेऊन जाणार आहे. कोण पुन्हा त्याला डोकं ठेचायला घेऊन येतो ना, बघतोच मी. हे बदमाश, तुझा संबंध आहे त्याच्याशी? घरी नेऊन उभाडायचे त्यांना. कोणाच्या बापाला भेट नाही मी सोडणार नाही माझ्या बाबाला. चल बाबा. ए बदमाश, चल निघ. माझ्या राजाला मारलं तुम्ही, राजाला मारलं. राजाला नाही, तुम्ही मला मारलं. मला हे रक्त राजाचं नाही, माझं आहे. माझं रक्त आहे. आप्पा माझा ऐकणार नाहीये करून. तुमच्या लाडक्या कोकरावरचा तुमचा रथ अजून गेला नाही का? नाही रे लाडक्या कोकरा, रागालो भाषे किलमिश आता माझ्या मनात शिल्लकच राहिली नाही रे माझ्या बाळालो. मी कुणावरही रागावलो नाही. चैत्राची सोनेरी पहाड माझ्या अंगात चिरते आहे. तिसऱ्या घंटेचा आवाज ऐकू येतो आहे. हवेत सर्वत्र धुपाचा सुवास टाकला. नांदीचे स्वर ऐकू येत आहे. थबे माझ्या जवळ ये. राजानं मला सांगितलं आहे हे थिएटर आहे म्हणून. आणि माझी नटी तर आधीच स्टेजवर जाऊन बसली आहे. माझी वाट पहा. राजा नटाला
नाटकाशिवाय दुसरं काय आहे? गडानं मरताना सोन्याचा दात काढून दिला. मी नाटकाशिवाय काय देणार तुम्हाला? आपा ही मुंबई 4 माणसं जमली तर बेअपरून जन्माची, आमची आणि तुमची सुद्धा. आपण चला इथून आपा. दूर व्हा, मी सांगतो दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहेत. कुणी माफ करावं म्हणून हा जुलियस सीझर कुणाची प्रार्थना करीत नाही आणि कुणी प्रार्थना केली म्हणून कुणावर दयाही दाखवित नाही. सीझर रचल आहे उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा. त्याच्या आढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणा. आकाशात चमकत आहेत लक्षावधीत ठिणग्या, प्रत्येक जळते आहे चमकते आहे. पण आपल्या जागेवर स्थिर राहणारी फक्त एक शुक्राची चांदण. अगणित माणसांच्या या दुनियेत देखील असा एकच माणूस मला ठाऊक आहे की जो आपल्या पायावर ठामपणानं उभा राहतो आणि तो मी आहे. मी आहे जुलियस सीझर. मी आहे अथेल्लो. मी आहे प्रतापराव सुधाकर आणि हॅम्लेट. आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट. हे सगळे महापुरुष माझ्या देहाच्या शामियानात पाहायला आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकरांच्या कट्यारांना चिरंतन आव्हान, कायमचं आव्हान. ते पहा त्या मारेकरांना त्या कट्याने उपसलाय. मला या जुलियस सीझरला मला तो माझेकडे ओरडतो. चालवा कट्यारी, चालवा कट्यारी, चालवा. तू सुद्धा मर सीझर मर. असं नाटक असतं राजा. सूर म्हणतो साधते, दिवा म्हणतो वाजते. पुन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा